तुमच्याही लाडकी बहीण योजनाचे जर पैसे बंद झाले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण की आता लाडकी बहीण योजनाचे परत KYC चालू होणार आहे. हो, आता गव्हर्नमेंटकडून हरकती मागवणे चालू झालेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, खाली इथं कमेंट करायची आहे की लिंक, आपण ती लिंक देणार आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा KYC करू शकतात. तर ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत त्या महिलांना आता KYC हे ऑप्शन आलेलं आहे. आता तुम्ही KYC करू शकतात, पण कशी? तुम्ही जे आधी फॉर्म भरला होता ते तुमचे अकाउंटवरती जायचं आहे आणि अकाउंटवरती जाऊन तिथे KYC हे ऑप्शन जर टॅब दिसत असेल तर तिथे तुमची KYC करायची आहे. आणि जर टॅब जर दिसत नसेल KYC तर तुम्हाला खाली KYC असं लिंकमध्ये टाईप करायचं आहे. कारण की आता जेवढ्या महिला तक्रारी करतील त्यानुसार गव्हर्नमेंट हे टॅब ओपन करणार आहे. अजून टॅब ओपन झालेलं नाही, पण KYC हे टॅब लवकरच ओपन होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त हरकती द्यायच्या आहेत. आणि हरकती कशा देणार? तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, ऑफिशियल साईट मी इथं खाली लिंक देऊन टाकेल कमेंटमध्ये, तिथं जाऊन ती लिंक चेक करा. त्या लिंकवरती जाऊन तिथे तक्रार नोंदवायची आहे. तक्रार नोंदवल्याच्यानंतर गव्हर्नमेंटकडे तो डेटा जाईल आणि गव्हर्नमेंटला कळेल की कोणत्या महिला खरंच पात्र आहेत आणि त्यांचे हप्ते हे बंद झालेले आहेत. त्यानुसार गव्हर्नमेंट हे म्हणजे महाराष्ट्र शासन हे ती लिंक लवकरच ओपन करणार आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. कारण की तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला तर ज्या महिलांना पैसे सध्या येत नाहीत, आता ऑगस्टचा हप्ता आहे, आता ऑगस्टचा हप्ता ही लवकरच 12 ते 20 तारखेच्या मध्ये जमा होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण व्हिडिओ टाकला म्हणजे हप्ता जमा होणार म्हणजे होणार. कारण की आपले आधीचे जे व्हिडिओ आहेत आपण जी तारीख सांगतो त्या तारखेच्या मध्ये हप्ता जमा होतो. तर हा व्हिडिओ त्या महिलांसाठी होता ज्यांचे हप्ते लाडकी बहीण योजनेचे बंद झालेले आहेत. त्यांनी KYC करायची आहे. KYC हे टॅब ओपन आहे, होणार आहे लवकरच. त्यासाठी तुम्हाला हरकती नोंदवायच्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा, म्हणजे आपण त्याचं उत्तर देऊ. आणि तुम्हाला जर फुल व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नमोद कटारे या यूट्यूब चॅनल, यूट्यूबवर जा आणि सर्च करा. मी तिथं खाली आपल्या चॅनलचा लोगो देऊन टाकेल. त्या चॅनलला सर्च करा आणि तिथं जाऊन सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ दिसतील. आणि तुम्हाला कशी KYC करायची आपण तिथं डेमो टाकलेला आहे, तशी KYC करा. आणि तुमचे जर 1500 रुपये बंद झालेले असतील तर ते 1500 रुपये सुरू होतील. किंवा मग का बंद झालेत याचं रिझन तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून येईल 7 दिवसामध्ये. तुम्हाला याचं रिझन रिटर्न येतं. रिझन म्हणजेच काय? कारण की तुमचे पैसे का बंद झाले. याचे सगळ्यात महत्त्वाचे 4 कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे तुमच्या नावावर जर 4 व्हीलर असेल तर RTO ऑफिसकडून ज्या महिलांच्या नावावर 4 व्हीलर 2 व्हीलर आहेत त्यांचा डेटा RTO ऑफिसकडून राज्य सरकारने मागवलेला आहे. अशा महिलांचे बहुतेक हप्ते बंद झालेले आहेत. दुसरं कारण त्यांच्या नावावर शेतजमीन असेल किंवा ITR टॅक्स भरत असतील किंवा नील ITR टॅक्स भरत असतील, अशा हे महिलांचे पैसे बंद झालेले आहेत. आणि तिसरं कारण म्हणजे जर सरकारी योजनांचा कुठल्याही महिला जर लाभ घेत असेल, जसे की श्रावण बाळ योजना असते किंवा मग दुसऱ्या काही सरकारी योजना असतात, त्या योजनात जर महिला लाभ घेत असेल तर यांच्याही भरपूर हप्ते बंद झालेले आहेत. आणि त्या 2 योजनापैकी एका योजनाचा हप्ता चालू राहणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होणार आहे. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्यांनी KYC केलेली नाही. मी हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवतो आहे. KYC जर नसेल तुमची तर तुमचे हप्ते बंद होणार आहे. त्यासाठी तुम्हाला KYC करणे गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महिला KYC करू शकतात. धन्यवाद.